आज आपण अगदी घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीत व्हेज मोमोज घरामध्ये कसे तयार करायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। आता एक प्लेट मोमोजच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर हे मोमोज तुम्ही घरामध्ये तयार करू शकता। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये मेजरिंग कपने 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्राम प्रमाणात मैदा घेतलेला आहे। आता मोमोज तसं बघायला गेलं तर मैदा वापरून तयार केलं जातं, याऐवजी गव्हाचं पीठ वापरून तुम्ही सेम पद्धतीने हे मोमोज तयार करू शकता। अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत। आता नाश्त्याच्या चमचाने बरोबर 2 चमचे रोजच्या वापरातलं साधं तेल घेतलेलं आहे। अजिबात कडकडीत गरम वगैरे करायचं नाही, कच्चंच आपण इथे वापरलेलं आहे। आणि सेम कपने 1 कप साधं पाणी घेतलेलं आहे। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि जसं कणकेचा किंवा पोळ्यांसाठी आपण पीठ कसं भिजवतो अगदी तसंच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता, खूप जास्त सैलसर नको किंवा खूप जास्त घट्ट नको, असा हा सेमी घट्ट गोळा आपण मळून घेतलेला आहे। आता इतकं पीठ मळण्यासाठी 1 कप भर आपण साधं पाणी घेतलेलं होतं, त्यातलं फक्त पाऊण कप आपण इथे पाणी वापरलंय। म्हणजे पहिल्यांदा बनवताय किंवा तुम्ही बॅचलर असाल तर अगदी सहजरित्या तुम्हाला हे तयार करता येणार आहे। झाकण लावायचे आणि 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे। आता व्हेज मोमोजसाठी एक मस्त स्टफिंग तयार करणार आहोत। एक 5-10 मिनिटात तुम्ही हे तयार करू शकता। तर त्यासाठी इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहे। त्यासाठी मस्त ताजा टवटवीत हिरवागार असा आपण पानकोबी किंवा ज्याला आपण कोबी म्हणतो ते घेतलेलं आहे। गाजर आणि कांदा घेतलेला आहे। हा मध्यम आकाराचा कोबी आहे, त्यातला फक्त अर्धा वापरणार आहोत, कारण याचे सुद्धा मोमोज भरपूर तयार होतात। तर आता काय करायचंय, सिंपली हा धुवून घेतलाय आणि रफली आपण हा चिरून घेणार आहोत। अगदीच बारीक बारीक चिरून घेण्याची गरज लागत नाही। एक मध्यम आकाराचं गाजर घेतले, त्याची पातळ सालं काढून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपल्याला रफली चिरून घ्यायचं आहे। जर तुम्हाला असं गाजर नाही मिळालं तर भाजीचं गाजर मिळालं तरी सुद्धा चालू शकेल। असा हा रफली चिरून घेतलेला आहे। इथे आपण एक मध्यम आकाराच्या कांद्याची सालं काढून दोन्ही साइड्स काढून घेतलेला आहे आणि हे सुद्धा रफली चिरून घेतलेलं आहे। आता दुसरीकडे आपण भाज्या चिरण्याचा चॉपर घेतलेला आहे। अशा चॉपरमध्ये थोड्या थोड्या भाज्या क्रश करून घेतल्या की अगदी 1-2 मिनिटात आपलं काम होतं। तुमच्याकडे असेल तर जरूर करा, नसेल तर तुम्ही मोठ्या केसनीवर किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। तर दोन्ही बॅच मध्ये असं हे छान आपण बारीक करून घेणार आहोत। आता तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात करायचं असेल किंवा छोटा मोठा फूड बिझनेस करताय तर या पद्धतीने चॉपर घेऊन ठेवलं तर यामध्ये अगदी पटापट तुमच्या भाज्या बारीक बारीक चिरून मिळतात। तुम्हाला एक तर चिरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मोठ्या केसनीवर किसून घेतलं तरी सुद्धा चालेल। दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये फक्त 1 चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे। तेल या भाजीला किंवा स्टफिंगला खूप जास्त वापरायचं नाही, त्याने तुमचं स्टफिंग थोडंसं तेलकट होऊ शकतं। छान कडकडीत तेल गरम झालेलं आहे। 8 ते 15 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहे। तुम्ही किसून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल। अगदी मंद आचेवर साधारणतः 2 मिनिटं मस्त आपण याला परतून घेणार आहोत। रंग खूप जास्त बदलायचा नाही, मात्र यातला कच्चेपणा कमी करायचा आहे। आता या स्टेजला सगळ्या बारीक केलेल्या भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत आणि साधारणतः मोठ्या आचेवर एक 5 मिनिटं आपण याला मस्त परतून घेणार आहोत। मोठ्या आचेवर असं हे थोडंसं परतून घेतलं की हे भाजी छान क्रंची होते, त्यातला कच्चेपणा कमी होतो आणि मोमोज खाताना सुद्धा मस्त लागतात। तर असं हे हलकासा रंग बदलल्यासारखा किंवा थोडा फिकट झाल्यासारखा तुम्हाला दिसत असेल, असा रंग थोडासा बदलला तर या स्टेजला यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि अगदी अर्धा चमचा काळी मिरीची पूड घेतलेली आहे। सिंपली 8-10 काळी मिरी खलबत्त्यामध्ये मोठी मोठी आपण कुटून घेतलेली आहे। तुम्ही रेडीमेड वापरली तरी सुद्धा चालू शकेल। आता तुम्हाला तर माहीतच असेल, विकत मिळणाऱ्या मोमोजमध्ये टेस्टिंग पावडर किंवा वेगवेगळे अजिनोमोटो वगैरे वापरले जातात, त्याने ते थोडंसं चवीला वेगळं लागतं। आपण अगदी हायजिनिक आणि छान पद्धतीने तयार करणार आहोत। दोन्ही जिन्नस घालून फक्त मिनिटभर थोडंसं वर खाली करून घेतल्याने एका सेपरेट ताटामध्ये काढून थंड करायला सोडून दिलेलं आहे। आता हे थंड होते तो इथे आपलं पीठ सुद्धा मस्त भिजून तयार आहे। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मैद्याचं पीठ घ्यायचं नसेल तर गव्हाचं पीठ घेतलं तर आणखीन जास्त हे पौष्टिक होतील। खाली काढायचं आणि हाताने छान जोर लावत लावत अगदी मऊसूत लोण्याप्रमाणे आपण हे मस्त मळून घेणार आहोत। आता मोमोज बनवण्यासाठी लहान आकाराचे आपण गोळे करून घेणार आहोत। अगदी लहान लिंबाच्या आकारा एवढे केले तरी सुद्धा चालू शकेल, खूप जास्त मोठे करायचे नाही। जितके लहान कराल तितकं यामध्ये स्टफिंग कमी बसेल आणि जास्तीत जास्त मोमोज तुम्हाला तयार मिळतील। तर असे हे आपण मध्यम आकाराचे गोळे करून घेतलेले आहे। गरजेपुरतं थोडंसं मैद्याचं पीठ भुरभुरलेलं आहे आणि अगदी पातळ आपण ही पोळी लाटून घेणार आहोत।
चपातीप्रमाणे मोठी पोळी लाटून डब्याच्या झाकणाने छोटे छोटे पुऱ्या काढल्या तरी सुद्धा चालू शकेल. असा हे छान पातळ आपण लाटून घेतलेला आहे. आता यामध्ये साधारणतः 1-1.5 चमचा किंवा जितकं तुम्हाला मोमोज लहान मोठं मध्यम आकाराचं करायचं असेल तसं तुम्हाला यामध्ये स्टफिंग घालायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही इथे बघू शकता जसं आपण मोदक कसं करतो अगदी त्याच पद्धतीने पण हाताच्या शिताफीने आपल्याला हे मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. हातावर घेऊ नका, असं एखाद्या ताटावर किंवा चॉपिंग बोर्डवर ठेवून तुम्हाला हे करायचं आहे, म्हणजे करणं अगदी सोयीस्कर होईल. आता शेवटचा जो टोक आहे तिथे असं थोडंसं गोल ठेवायचं आहे, कारण ना यामध्ये आपल्याला असं एक गोल छिद्र करून घ्यायचं आहे. ही झाली मोमोज बनवण्याची पारंपरिक पद्धत. तर या पद्धतीने एका बाजूने बघू शकता अशी डिझाईन याला येते आणि एका बाजूने थोडंसं प्लेन येतं. हवं असेल तर असं करू शकता. आणखीन एक पद्धत दाखवते, ती सुद्धा अगदी सोपी आहे. तर आवडीप्रमाणे किंवा गरजेपुरतं स्टफिंग घातलंय. सेम पद्धतीने आपल्याला याचं मोदकाला जशी पारी देतो अगदी तशीच पारी करून घ्यायची आहे. अजिबात याला जागा सोडायचं नाही. तर अगदी संपूर्ण आपण मोदकाप्रमाणे करून घेतलं. थोडीशी पीळ देणार आहोत आणि एक्स्ट्रा वर जे पीठ येतं ना ते काढून टाकायचं आहे, कारण ना नंतर शिजल्यानंतर थोडंसं कच्चं लागतं. ही तर अगदी सोपी पद्धत आहे. तर या पद्धतीने करा किंवा पहिल्या दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त पातळ लाटायचं आहे, म्हणजे खाताना पीठ कच्चं लागणार नाही, इतकी काळजी आपल्याला घ्यायचं आहे. तर मोठ्या मोठ्या आकाराचे साधारणतः 16-17 आपले मोमोज तयार झालेले आहे. आता फायनली आपण याला वाफवून घेणार आहोत. तर आपल्या किचनमध्ये स्टीलचं हे नवीन स्टीमर मी घेतलेलं आहे, म्हणजे जास्त प्रमाणात कोथिंबीर वड्या, अळू वड्या कोणताही वाफवण्याचे आपण पदार्थ करतो तर यामध्ये अगदी सोयीस्करपणे आपण करू शकतो. आवळे वाफवून घ्यायचे असतील तर आपल्याला यामध्ये अगदी सहज करता येईल. विशेष म्हणजे काचेचं लीड दिलेलं आहे आणि अशी ही 3 भांडी दिली आहे. त्यामध्ये 2 अशी ही जाळी आहेत आणि एक सिम्पली आपल्या टोपासारखा टोप आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही डाळीला, भाजीला किंवा कोणत्याही प्रकारची रस्सा भाजी किंवा पाणी गरम करायचं असेल ते करू शकता. झाकण दिल्यामुळे अगदी जेवण बनवणं यामध्ये सोयीस्कर होईल. म्हणजे वाफवून सुद्धा पदार्थ घेता येतील आणि यामध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा रस्सा भाज्या तुम्हाला तयार करता येईल. तर हे भांडं 100% स्टील आहे, ट्रिपल लेअर आहे आणि यामध्ये अन्न शिजवणं नेहमी सेफ आहे. आपल्या आरोग्यासाठी सुद्धा नेहमी चांगलं असतं. कोणत्याही प्रकारच्या भाज्या असतील, मोमोज असेल, आवळे उकडून घ्यायचे असतील तर फक्त एका स्टीमरमध्ये तुम्ही हे करू शकता. म्हणजे अर्धा 1 किलो आवळे असतील, कोणत्याही प्रकारच्या भाज्या वगैरे असतील किंवा अळू वड्या, कोथिंबीर वड्या, मोदक करणं असेल तर त्यामध्ये करू शकता. काचेचं लीड लावू शकता. जास्त प्रमाणात असेल तर असे हे 2 भांडं एकावर एक ठेवून तुम्ही यामध्ये भरपूर पदार्थ वाफवून घेऊ शकता. प्रत्येक भांड्याला वेगवेगळे हँडल दिल्यामुळे आपण हाताने हाताळू सुद्धा शकतो आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतं. ते स्टीमर 2 चाळणीचं आपण घेतलेलं आहे. तुम्हाला एका चाळणीचं किंवा एका भांड्याचं घ्यायचं असेल तर ते सुद्धा मिळतं. आता माझ्याप्रमाणे हे स्टीलचं ट्रिपल लेअरचं स्टीमर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला डिस्काउंट तर लागणारच आहे. तर जर काय करायचंय, डिस्क्रिप्शन मध्ये माझा कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड वापरायचा आणि वस्तूच्या 12% सूट घेऊन म्हणजे अगदी स्वस्तात मस्त स्टीलची भांडी तुम्हाला घेता येईल. तर पटकन डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि चेक करा. आता हे भांडं वापरताना स्वच्छ साबणाने आपण धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ कोरडं झालं की यामध्ये ग्लासभर आपण पाणी घेतलेलं आहे. आता ही भांडी वाफवून घेतो म्हणून थोडीशी काळी होतात, म्हणून काय करायचं, लिंबाची फोड घालायची, म्हणजे आपली भांडी चांगली राहतात. मोठ्या आचेवर झाकण लावून याला मस्त खदखदून पाण्याला उकळी आणणार आहोत. दुसरीकडे जाळीला थोडंसं तेल लावून घेणार आहोत. आता घरामध्ये कोथिंबीर वड्या, अळू वड्या थोड्या जास्त प्रमाणात केल्या जातात. मस्त हे भांडं असलं ना तर यामध्ये भरपूर अळू वड्या, कोथिंबीर वड्या एका वेळेस तुम्ही तयार करू शकता. आवळ्याचा मोरावळा वगैरे करायचा असेल तर यामध्ये आवळा एकावर एक घालून अगदी जास्त प्रमाणात तुम्ही वाफवून घेतले तरी सुद्धा चालेल, म्हणजे त्यातलं जीवनसत्व सुद्धा कमी होणार नाही. असे हे सगळे मोमोज आपण एका थोड्या अंतरावर पसरून घेतलेलं आहे. आता थोडे जास्त प्रमाणात करायचे असतील तर एकावर एक ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. फक्त मोदक असतील, मोमोज असतील, एकावर एक ठेवायचं असेल तर फक्त पाण्यामध्ये बुडवून नंतर ठेवायचंय, म्हणजे एकमेकांना चिटकून बसत नाही. आता या स्टँडला बघू शकता मस्त खाची दिल्यामुळे एकमेकांना चिटकू सुद्धा शकत नाही, मस्त यामध्ये अडकलं जातात. झाकण लावायचे आणि मध्यम आचेवर बरोबर 20 मिनिटं घड्याळात लावून आपण हे वाफवून घेणार आहोत. 20 मिनिटात मस्त वाफवून तयार होतात. काचीचं लीड असल्यामुळे यामधून बघू सुद्धा शकतो शिजले की नाही, कच्चा आहे. तर साधारणतः 20 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद केलेला आहे. तर बघू शकता मस्त मोमोज आपले फुललेले दिसत असतील. आता हे दोन्ही स्टँड खाली काढून घेणार आहोत. आता याला थंड वगैरे अजिबात करून घेण्याची गरज लागत नाही, कारण आपलं हे भांडं स्टीलचं आहे. स्टीलच्या भांड्यामध्ये पदार्थ चिटकत नाही. आता हे मोमोज अगदी हाताने सहज गरमागरम आपण वेगळे करतो आहोत. असे हे मस्त वाफाळते गरमागरम व्हेजिटेरियन किंवा व्हेज मोमोज खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर आपण इथे थोडे मोठे मोठे मोमोज केलेले आहे. तुम्ही अगदीच लहान लहान करत असाल तर भरपूर होतात. तुम्ही या पद्धतीने मोमोज नक्की करून बघा. कसं झाले कमेंट करून नक्की सांगा. एकदम वाफाळते गरमागरम मोमोज या चटणी बरोबर एक नंबर लागतात. मोमोज चटणी बरोबर खाऊ शकता किंवा शेजवान सॉस, टोमॅटो केचप बरोबर तुम्ही हे खाऊ शकता. नुसतेच खायला सुद्धा मस्त लागतात.
त्याची व्हेजिटेरियन मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.